कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मागील आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रायगड जिल्हा परिषदेने दिलासा दिलेला आहे। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भाताच्या रोपवाटिका कुजल्याने शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीची वेळ आली। ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या वतीने शेतकऱ्यांना 75% अनुदानावरती भात बियाणे उपलब्ध करून देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। कृषी सभापती वैकुंठ पाटील यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ झाला। या योजनेअंतर्गत सुमारे 1000 रुपयांची बियाण्यांची बॅग शेतकऱ्यांना केवळ 135 रुपयात उपलब्ध होणार आहे। या निर्णयाचा रायगड जिल्ह्यातील सुमारे 12000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून दुबार पेरणीसाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे। या संदर्भात कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे। ज्याने पेरणी केली होती ती पेरणी सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे फुकट गेली आणि अशा परिस्थितीमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांना आधार मिळावा याच्यासाठी सन्माननीय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सन्माननीय सभापती कळंबे साहेब, सन्माननीय जिल्हा परिषद यांच्या वतीने जी बियाणांसाठी 10 लाख रुपयाची तरतूद होती ती 10 लाखाची तरतूद 50 लाख केली व त्याप्रमाणे महाबीजचे या ठिकाणी बियाणं तातडीने उपलब्ध करून देऊन जवळपास 12000 शेतकऱ्यांना हे बियाणं या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे। हा जिल्हा परिषदेकडून शेतकऱ्यांना दिलेला आधार आहे।